सारखे चालत आहे. की सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तब्बल 500 वर्षाच्या तपश्चर्येनंतर अयोध्या नगरीसह संपूर्ण देश राममय झाला असताना पौष शुक्ल पक्ष द्वादशी विक्रम संवत 2080 सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 या शुभदिनी प्रभू श्री रामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्री राम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. खऱ्या अर्थाने हा संकल्पसिद्धीचा योग असून खऱ्या अर्थाने अरुणोदय झाला आहे. माझा रामराया सत्य आहे, शाश्वत आहे, सनातन आहे. मैसूर विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ सायन्सचे प्राध्यापक डॉक्टर श्रीकांतप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या पाषाणातून रामलल्लाची मूर्ती साकारलेली आहे त्या पाषाणाचं वय 3 बिलियन वर्ष म्हणजेच 30,000 लाख वर्ष एवढं आहे. मैसूरच्या दक्षिण पश्चिमेला असलेल्या सरगूर गावानजीकचे हे पाषाण आहे. दक्षिण भारतातील हा सर्वात प्राचीन दगड आहे. श्री राममूर्ती हे सनातन धर्माचे प्रतीक आहे. सनातन म्हणजे शाश्वत. शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या या मूर्तीच्या मुखकमलावरचे भाव पाहून मन आनंदाने भरून आलं. किती लोभसवाणं मोहकरूप आहे ते. डोळे भरून पुन्हा पुन्हा पाहत राहावं. ते शिल्प पाहून गदिमांचे शब्द आठवले. कौसल्या राणी हळू उघडी लोचने. दीपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसू सुखे कंठ दाटला. आमचे आराध्य दैवत असलेला हा जो राम आहे हा संपूर्ण जगाचा मार्गदर्शक असून एक वचनी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम, सत्यप्रिय, सत्यनिष्ठ, कौसल्येचा राम, दाशरथी राम, विश्वामित्रांचा राम, इक्ष्वाकू कुलोत्पन्न राम, अजान बाहू राम, चापपाणी राम, राजीव नयन राम, कारुण्यरूप राम, करुणाकर राम, रघुपती राम, राजा राम, भक्तवत्सल राम, सर्व क्लेश कल्याणकारी राम, स्वयं परब्रह्म राम, रमंते ईश्वर इति राम, ऊर्जेचा राम, अनंतकाळ राम, समाधान राम, सर्वव्यापक राम, चेतना, नीती, विश्वात्मा असा माझा रामराया अवघ्या विश्वाचा अधिपती, बंधू, सखा आणि पाठीराखा आहे. आज्ञाधारक राम, बंधुप्रेमी राम, भातृप्रेमी राम, प्रजाप्रेमी राम. राम हाच जीवनाचा आदर्श राजा. ज्या दिवशी राज्याभिषेक होणार त्याच दिवशी वनवासात जाण्याची आज्ञा पाळणारा, वडिलांची आज्ञा पाळून वनवासात गमन करणारा राम, बंधुप्रेमी लक्ष्मण, कोणतीही चूक आणि दोष नसताना बंधूप्रती असणाऱ्या प्रेमापोटी वनवास स्वीकारणारा लक्ष्मण, ज्येष्ठ बंधू वनवासात असताना त्याच्या पादुका राजसिंहासनावर ठेवून राज्य चालवणारा एकनिष्ठ भरत हा एक आदर्श समस्त मानवजातीला कसं जगावं हे शिकवणारा राजमार्ग आहे. अन्यायाप्रती झगडणे व निर्दोषांना वाचवणे हे माझ्या रामाच्या कृतीतून प्रतीत होते. तब्बल 500 वर्षानंतर श्रीराम मंदिरात श्रीरामांचे आगमन झाले. राजीव नेत्र, कारुण्यरूप, करुणाकरम, रघुपती, राघव स्वरूपात कौसल्या मातेचा पुत्र 5 वर्षाच्या बालकाचे रूपात श्रीरामप्रभू भक्तवत्सल राम अयोध्येमध्ये प्रतिष्ठापित झाले. त्रेतायुगात श्रीराम वनवासातून परत आले त्यावेळी अयोध्येमध्ये दीपोत्सव केला गेला व गुढ्या तोरणे उभारली गेली. रमंते ईश्वर इति राम. रामाची व्यापकता सर्वव्यापक आहे. राम ऊर्जा आहे. ही ऊर्जा अनंत काळ टिकणारी असून समाधान देणारी आहे. राम हा विश्वात्मा राम, आत्माराम आहे. आज अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. तो सुखसोहळा अवघ्या भारताचे नेत्र सुखावणारा झाला. रामाप्रतीची असीम श्रद्धा
प्रेम यांचा मधुर संगम असलेला सर्व धर्मियांचा आनंद सोहळा सर्व रामभक्तांना सुखावणारा तर आहेच, पण ही ऊर्जा अनंत काळासाठी पुढे चालणारी आहे. कारण राम हे शाश्वत धर्माचे प्रतीक आहे. राम हे जीवनाचे सार आहे. राम आहे तरच सर्व आहे. प्रभते मनी राम चिंतित जावा, आधी वैखरी राम आधी वदावा. रामाचे स्मरण हा जीवनाचा भवसागर तरुण जाण्यासाठी मदत करणारा आहे. अखंड रामनाम मुखात असेल तर संकटेही दूर पळून जातील, असा हा रामनामाचा महिमा आहे. सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आज या शुभ घडीला श्री ब्राह्मणदेव मंदिर, बापर्डी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील नाईकधुरेवाडीतील ग्रामस्थांनी या मंदिरात सकाळी पूजा, देवार्चन, आरती, सायंकाळी दीपोत्सव व श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप केला. राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम. या सर्व सकारात्मक ऊर्जेचे समाधान सर्वांना लाभो, प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येवो आणि मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र आपणास चांगले आरोग्य, सुख व शांती भरभरून प्रदान करोत, अशी श्रीरामचरणी प्रार्थना करतो. श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम. बोलो जय श्री राम. जय श्रीराम.